की संदर्भ असा आहे की सदर चालू झालेल्या सीझनमध्ये ऊसाच्या बाबतीत कुणीही काय त्याच्यावर निर्णय नाही, ऊस दर जाहीर नाही आणि करमाळा तालुक्यातील 4ही साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती झाली लोकांची की ऊस कुणी बाहेरच्या कारखान्याला विनवणी करूनही कुणी ऊस न्यायला तयार नाही, टोळ्या नाहीत, ऊस दर जाहीर नाही आणि तालुक्यातल्या पुढाऱ्यांचं कुणाचं इकडे लक्ष नाही. तरी पुढल्या सीझनमध्ये तरी कमीत कमी ही वेळ येऊ नये, कारखाना तालुक्यातील चालू करावं अशी आमची मागणी आणि ऊस दराची कोंडी ताबडतोब फोडून ऊस दर निश्चित करून आताच्या सीझनला सुद्धा तालुक्यातील पुढाऱ्यांनी ऊसाबाबत योग्य ती भूमिका घेऊन कुणाच तरी मध्यस्थी करून लोकांची अडचण सोडवावी एवढी आमची विनंती आहे. गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती आणि ऊसाचं उत्पादन कमी असल्यामुळं कारखाना हा 1250 टन आहे. लहान कारखान्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे कारखाना चालून नुकसान करण्यापेक्षा यावर्षीच्या आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन यावर्षीचा हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. काही कारखाना हा बागलांच्याकडे सत्ता आहे. कशा पद्धतीने या कारखान्याचे जे काय थकलेले बिलं होते काय कशा पद्धतीने त्याचं देणे वगैरे दिले? आतापर्यंत आमच्या नेत्या आदरणीय रश्मिदेवी बागल व दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली जे ऊसाची थकीत बिलं राहिलेली होती ती सर्व थकीत बिलं गेलेले आहेत. तोडणी वाहतूकवाल्याचे सर्व रक्कम गेलेली आहे. व्यापारी पेमेंट गेलेलं आहे. तसंच आम्ही बऱ्याचशा बँका सुद्धा नोटीस करून नील केलेले आहेत. त्यामुळे मक्यावरचं कर्ज बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे. यामध्ये कामगारांची देणी असतील ते काय दिलेले आहेत आपल्या आतापर्यंत? कामगाराचा सुद्धा 1-2 पगारी आम्ही आता केलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा कामगारांच्या पगारी करायचे आमच्या अपेक्षित आहे. आता कारखाना साधारण कधी सुरू होणार आहे? काय कारखाना आमचे आता एक्सपेन्शन म्हणजे वाढीव क्षमता करायची आहे. 1250 टन असल्यामुळे आम्ही पुढच्या हंगामात 5000 टन कारखाना करत आहोत आणि भविष्यातला हंगामा आमचा सुवर्ण काळ असेल आणि त्या हंगामात आमचा कारखान्याचं गाळप हे 5000 टनांनी चालू होईल आणि त्याची तयारी आम्ही आतापासूनच सुरू केलेली आहे. करमाळा तालुक्यामध्ये 4 साखर कारखाने असून यंदाच्या हंगामामध्ये हे 4ही साखर कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांवर ऊसासाठी बाहेरच्या तालुक्यामध्ये ऊस घालवण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील 4 साखर कारखाने, याच्यामध्ये 2 साखर कारखाने हे सहकारी आहेत तर 2 प्रायव्हेट आहेत. याच्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे सहकारी साखर कारखाने आहेत. तर भैरवनाथ असेल तसेच विठ्ठल रिफाइंड असेल हे 2 प्रायव्हेट साखर कारखाने आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रशासक असून मकाई साखर कारखाना हा भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांच्या हातामध्ये सत्ता आहे. तसेच भैरवनाथ साखर कारखाना हा माजी मंत्री तानाजी सावंत यांचा असून विठ्ठल रिफाइंड शुगर फॅक्टरी कारखाना जो आहे तो माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रम शिंदे यांचा तो साखर कारखाना आहे. हे 4ही साखर कारखाने बंद आहेत. करमाळा तालुक्यामध्ये 30,00,000 मेट्रिक टन सध्या ऊस असून हा ऊस त्यांना करमाळा तालुक्याच्या बाहेर साखर कारखान्यात देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. यावेळी आपण हे साखर कारखाने कशामुळे बंद आहेत यासाठी आपण वेळोवेळी आदिनाथचे प्रशासक आहे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाही. यावेळी आपण विठ्ठल रिफाइंड शुगरचे चेअरमन विक्रम शिंदे असतील तसेच विहाळचे कार्यकारी संचालक किरण सावंत असतील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांच्याशी आपला संपर्क साधला असता त्यांनी जो त्यांची प्रतिक्रिया आहे ती आपल्याला दिली होती. त्यांनी यावेळी सांगितले की पुढच्या वर्षी पूर्ण क्षमतेने आम्ही हा कारखाना सुरू करू आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे ऊसाचा तो मार्गी लावू असं त्यांनी यावेळी सांगितलं. परंतु शेतकऱ्यांमधून कमीत कमी पुढच्या हंगामामध्ये हे 4ही साखर कारखाने सुरू व्हावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होते व ऊसाचा जो दर आहे त्या दर जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.